गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण चाललो आहे महाडच्या अष्टविनायक मंदिरात। आता जवळजवळ 7 वाजलेत। मी आणि सतीश जातो आहे। आता आम्ही पनवेलपासून जवळजवळ 13 किलोमीटर लांब आलेलो आहे। हा मुंबई पुणे जुना हायवे आहे ज्याच्याने आम्ही आता जातो आहे। अजून आम्हाला 20 किलोमीटर जायचं आहे महाडला। टोटल आमचं डिस्टन्स जवळजवळ 35 किलोमीटर, रिटर्नपर्यंत 70 किलोमीटर होईल। आता चौक येणारच आहे। चौकपासून आम्ही फक्त 2-3 किलोमीटर लांब आहोत। अशा हायवेला सायकल चालवताना नेहमी रस्त्याच्या कडेला आणि डाव्या बाजूला चालवा। या कोरोनाच्या काळात सायकल चालवत आहे म्हणून मास्क नेहमी सोबत ठेवा। इथून खोपोली फक्त 7 किलोमीटर बाकी आहे आणि महाड 5 ते 6 किलोमीटर। आता उजव्या हाताला वळाल्यावर महाड येईल। महाडपर्यंतची जर्नी तुम्हाला दाखवतो, त्यानंतर तुम्हाला अष्टविनायकाचं दर्शन घडवतो। आता मुंबई पुणे हायवेने इथून राईट घेतला की आपण महाडच्या अष्टविनायक मंदिराला जाऊ। रस्ता क्रॉस करून घेतो। इथून महाड फक्त 2 किलोमीटर बाकी आहे। महाडच्या प्रवेशद्वारावर आता पोहोचलो आहे आम्ही। जरा इथे फोटो सेशन केलं। ही माझी सायकल, ही सतीशची। आता इथून आम्ही निघतो आणि मंदिरात जातो। हे महाडचं गावदेवी मंदिर, इथे दर्शन घेतले आणि हे खरं तर महाडचं अष्टविनायक मंदिर आहे, पण लॉकडाऊनमुळे सध्या ते बंद असल्यामुळे मुखदर्शनच केलं आहे आम्ही। पण तरी मुखदर्शनासाठी पण खूप गर्दी आहे, खूप लोक येत आहे लांबच्या लांब सगळं दर्शन घेऊन। मला आता मी मंदिराची परिक्रमा करून संपूर्ण मंदिर परिसर दाखवतो। आपण आता श्री दत्त मंदिरासमोर उभे आहे महाडच्या, आणि महाडचं भक्त निवास। अतिशय स्वच्छ सुंदर असा परिसर आहे हा। महाड अष्टविनायक मंदिराबद्दल मला थोडीफार माहिती आहे, मी तुम्हालाही ती माहिती सांगतो आणि मला असं वाटतं की नक्की तुम्हालाही आवडेल। या मंदिराच्या चारही बाजूला हत्तीच्या 4 मूर्ती आहेत। 8 बाय 8 फुटाच्या या मूर्ती असून 25 फूट उंच असा कळस आहे आणि पूर्वाभिमुख असलेला या मूर्तीच्या शेजारी एक दिवा पेटतोय। तो 1892 पासून सतत पेटत आहे अशी आख्यायिकासुद्धा आहे। मुंबई पनवेल खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलीकडे 6 किलोमीटर अंतराने आलो की उजवीकडेच हे मंदिर आहे आणि मुंबई पुणे रेल्वे मार्ग कर्जतपासून महाड फक्त 24 किलोमीटर आहे।
आपला प्रवास सुखाचा हो, असं महाडच्या तर्फे आम्हाला सांगण्यात आलं आहे. म्हणजे तुम्ही इथून जा असं सांगताय ते आम्हाला. तर म्हणून आम्ही आता आमची रिटर्न जर्नी चालू करतो आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा.